नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज आहे 28 डिसेंबर। तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट। छोटीशी अपडेट आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो येत्या 2 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलका पाऊस तर कुठे-कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलका पाऊस तर कुठे-कुठे रिमझिम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये यावल, सावदा, जामनेर, एरोंडल, मलकापूर या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी तर कुठे-कुठे जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो। जळगाव, जामोद ह्या भागात देखील मित्रांनो जळगाव, जामोदच्या उत्तरी भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस तर पूर्वी पश्चिमी भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो जळगाव, जामोदच्या भागात। तसं मित्रांनो अकोट, अचलपूर ह्या भागात देखील आपल्याला पूर्वी भागामध्ये आपल्याला हलका मध्यम तर कुठे-कुठे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते। चिखलदऱ्यामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 2 तासामध्ये। तसं मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, उमरेड ह्या भागात मित्रांनो वातावरण कोरडेच बघायला मिळणार आहे। हलका ढगाळ वातावरण आपल्याला ह्या भागात बघायला मिळू शकते। तसं मित्रांनो गोंदियाच्या उत्तरी भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता येत्या 2 तासात आहे। हलका रिमझिम पाऊस कुठे-कुठे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो जसं बाकीकडे बघितलं नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडेच बघायला मिळणार आहे। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागात तुरळक भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे-कुठे हलके थेंब बघायला मिळू शकतात। तसं मित्रांनो मुंबई, नाशिक ह्या लगभग आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलके वातावरण बघायला मिळणार आहे। वातावरणात थोडा बदल झाला तर मित्रांनो दुपारच्या नंतर ह्या भागात आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात। मालेगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर ह्या परिसरामध्ये आपल्याला आज दिवसभरात पूर्ण ढगाळ वातावरण तर दुपारनंतर हलका बदल झालेला ह्या भागात आपल्याला बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो पावसाचा जोर येत्या 2-3 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। दुपारनंतर हलका पाऊस तर कुठे-कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। धुळे, साक्री, अहवा ह्या भागात आपल्याला हलका पाऊस तर कुठे-कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो छोटीशी अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।